चल माकडा, माझी बाजू ऐकून घ्या. ए माकडा चल. तुला मागच्या त्या म्हाताऱ्याच मारतीन तुझ्या पाठीवर. जास्त चरचर नको करू, जरा शांत बस. माकड तोंड्या चाललाय मोठा बोलायला. अवकात कोण बोललं? तुझी अवकात नाहीये. बसून बोलतो. हा निखिलाजी बोला. अरे चल रे निखिलाजी बोला. निखिलाजी चल रे डुक्कर तोंड्या. ते आजी मारल तुझ्या कानावर मागून जरा बघ. आजी बघते तुझ्याकडे कसं माकड भाऊ बोलतोय ते. जरा गप्प बस. तुझ्या मागची आजी बघ. आजी तुझ्या कानावर मारल तुझी ती आजी बघ माग. तुला शिवे देता येतात. माग बघ रे, माग बघ माकड. काय वळवळ करायला लागला. तुझ्या मागच्या आज्या बघ तुझ्याकडे कशा बघतायत की हा असा का बावळलाय म्हणून तो. चला घ्या निखिलाजी घ्या, त्याला म्यूट करा. माझं घ्या बरं. मिटकरी मुद्दा होता तो निधीचा. अजित दादा निधी देत नाहीत असा आरोप होता. तोंड्याला म्यूट करा मॅडम. अजित दादांनी म्यूट करा. सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. अर्थसंकल्प मांडत असताना स्वतः अर्थमंत्री अजित दादांनी व्हीजेएनटी असेल, भटके विमुक्त असतील, धनगर समाज असेल, त्याकरता मागच्या बजेटपेक्षा 40% अधिक निधी प्रस्तावित केलेला आहे. आदिवासी समाजाचा निधी असेल, सामाजिक न्याय विभागाचा निधी असेल, तो सुद्धा निधी त्या पद्धतीनं बजेटमध्ये, म्हणजे शेवटी बजेट ज्यावेळेस मांडलं जातं त्यावेळेस अर्थमंत्री एकटे निर्णय घेत नसतात, त्यामध्ये मुख्यमंत्री अंतिम असतात. त्यामुळे मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांच्या मान्यतेनं हा निधी अर्थमंत्र्यांनी सर्व समाज घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. ज्याला कोणाला काही वाटत असेल की अजितदादा एकटे निर्णय घेत नाहीत, तर त्यामध्ये अख्खं मंत्रिमंडळ असतं, मुख्यमंत्री देखील असतात, त्यांच्या सहीनंतरच हा निर्णय घेतला जातो. मान्य आहे तुम्हाला हा? की मला हे मान्य आहे, पण ऐका ना, माझं म्हणणं एवढंच होतं की अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि महाज्योतीच्या PhDच्या मुलांचा स्टायपेंड मिळत नाही आणि एका बाजूला सारथीला निधी देताना भरघोस निधी दिला जातो आणि महाज्योतीला निधी देत असताना हात आकर्ता घेतला जातो. एवढा मर्यादित प्रश्न होता आणि या मर्यादित प्रश्नाला अजितदादांनी जो एक महाशय या महाराष्ट्रामध्ये प्रवक्ता म्हणून नेमला आहे, त्यांनी YZ असा शब्द माझ्या बाबतीत वापरला. मग मी अजितदादा या अर्थमंत्र्याला प्रश्न विचारणार की कुणाला विचारणार? आणि निखिलाजी, या महाराष्ट्रामध्ये मी आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. धनगर समाजाच्या यशवंत महामेश योजनेला किती पैसे दिले विचारा. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला किती पैसे दिले विचारा. वसंतराव नाईक महामंडळाला किती पैसे दिले विचारा. या सगळ्यांची उत्तरं अजितदादांनी उद्या एखादी श्वेतपत्रिका जाहीर करावी ना. आणि मी जर खोटं ठरत असेल तर मी सगळे आरोप माघारी घ्यायला तयार आहे आणि अजितदादांची माफी मागायला तयार आहे. पण या महाराष्ट्रामध्ये 1% वर ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कासाठी या बजेटमध्ये तरतूद होत नाही, ही माझी मागणी आहे. अजितदादांची उत्तर आहेत का?